विवाहित स्त्रीचे हे 5 इशारे सांगतात की ती स्त्री तुमच्याकडे 100% आकर्षित झाले आहे. मित्रांनो, एखादी स्त्री आपल्याकडे आकर्षित झाली आहे की नाही, तिच्या मनात आपल्याबद्दल विशेष भावना आहेत की नाही, हे ओळखणे अनेकदा कठीण असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करते. काही जणी मनातील भावना थेट शब्दांत सांगतात, तर काही जणी आपल्या वागण्यातून, हावभावातून आणि छोट्या छोट्या कृतींमधून आपली आपुलकी व्यक्त करतात. त्यामुळे एखादी स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे की नाही हे समजून घेताना केवळ एका संकेतावर विश्वास ठेवण्याऐवजी तिच्या संपूर्ण वागण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः एखादी स्त्री विवाहित असेल तर तिच्या वैवाहिक नात्याचा, भावनांचा आणि वैयक्तिक मर्यादांचा आदर करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, सर्वप्रथम डोळ्यांमधून होणारा संवाद पाहूया. एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना वारंवार डोळ्यात डोळे घालून पाहत असेल, नजरांजर झाल्यानंतर हलकेसे हसत असेल किंवा तुमच्याकडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत असेल, तर हा तुमच्याबद्दल तिच्या मनात आपुलकी किंवा आकर्षण असण्याचा एक संकेत असू शकतो. काही वेळा लाजल्यासारखे हसणे किंवा पटकन नजर वळवणे देखील दिसू शकते. मात्र मित्रांनो, डोळ्यांचा संपर्क हा नेहमी प्रेमाचा पुरावा नसतो. अनेक लोक स्वभावानेच आत्मविश्वासाने डोळ्यात पाहून बोलतात. त्यामुळे या एका गोष्टीवरून निष्कर्ष काढणे योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ती तुमच्याशी बोलण्यासाठी वारंवार संधी शोधते का. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी तुम्ही दोघे उपस्थित असताना ती तुमच्याशी संवाद साधण्याचे कारण शोधत असेल, तुमचे मत विचारत असेल किंवा एखाद्या छोट्या कारणासाठीही तुमच्याशी बोलत असेल, तर ती तुमच्यासोबत संवाद ठेवण्यास इच्छुक आहे असे दिसू शकते. जर ती तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देत असेल, तुमच्या आधी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवत असेल आणि तुमच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल विशेष उत्सुकता असण्याची शक्यता असते. मित्रांनो, तिसरा संकेत म्हणजे तुमच्या सहवासाची इच्छा. एखादी स्त्री तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्यासोबत थोडा अधिक वेळ बोलत असेल किंवा तुम्ही निघून गेल्यावर पुन्हा संवाद सुरू करत असेल, तर ती तुमच्या सहवासाचा आनंद घेत असू शकते. पण येथेही एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी व्यक्ती तुमच्याशी चांगली मैत्री करत आहे म्हणजे ती रोमँटिक नात्याची इच्छा व्यक्त करत आहे, असे मानता येत नाही. मैत्री आणि आकर्षण यांच्यामध्ये फरक असतो. काही वेळा एखादी स्त्री तुमच्यासमोर स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे अधिक लक्ष देताना दिसू शकते. केस व्यवस्थित करणे, कपडे नीट करणे, चेहऱ्यावर हलकेसे हसू ठेवणे किंवा स्वतःला सुसज्ज ठेवणे अशा कृती दिसू शकतात. या कृती एखाद्या व्यक्तीला तुमच्यासमोर चांगले दिसावे असे वाटत असल्याचा संकेत असू शकतात. पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःला नीट ठेवण्याची सवय असू शकते. त्यामुळे अशा कृतींचा थेट अर्थ प्रेम किंवा शारीरिक आकर्षण असा घेऊ नये. ओठांशी खेळणे, केसांशी खेळणे किंवा देहबोलीमध्ये काही बदल दिसणे याबद्दलही अनेकदा चर्चा केली जाते. काही प्रसंगी अशा हावभावांमागे आकर्षण, लाज किंवा अस्वस्थता असू शकते. पण त्यामागे तणाव, विचार करण्याची सवय, आत्मविश्वासाचा अभाव किंवा साधी नकळत झालेली हालचाल देखील असू शकते. त्यामुळे अशा हावभावांना लैंगिक इच्छेचा निश्चित संकेत समजणे चुकीचे ठरू शकते. मित्रांनो, स्पर्शाच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते. एखादी व्यक्ती बोलताना हाताला हलका स्पर्श करते, जवळ उभी राहते किंवा मैत्रीपूर्ण पद्धतीने खांद्यावर हात ठेवते, तर त्यामागे आपुलकी किंवा मैत्री असू शकते. पण स्पर्श झाला म्हणजे समोरच्या व्यक्तीला शारीरिक किंवा लैंगिक संबंध हवे आहेत, असा निष्कर्ष काढणे अजिबात योग्य नाही. कोणत्याही प्रकारच्या जवळीकीसाठी दोन्ही व्यक्तींची स्पष्ट इच्छा आणि संमती आवश्यक असते. विशेषतः विवाहित स्त्रीबाबत ही बाब अधिक संवेदनशील आहे.
जर एखादी विवाहित स्त्री तुमच्याशी मोकळेपणाने बोलत असेल, तुमच्यावर विश्वास ठेवत असेल किंवा तुमच्या सहवासात आरामदायी वाटत असेल, तर त्याचा अर्थ ती तिच्या वैवाहिक नात्याबाहेरचे संबंध शोधत आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. तिच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी अंदाज बांधण्यापेक्षा स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद आवश्यक आहे. मित्रांनो, खरे आकर्षण केवळ शरीरभाषेतून ओळखता येत नाही. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत बोलताना तुमच्याबद्दल आदर दाखवते का, तुमच्या आयुष्यात रस घेते का, स्वतःच्या आयुष्यातील गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते का, तुमच्या मताला महत्त्व देते का आणि तुमच्यासोबत संवाद ठेवण्याची इच्छा व्यक्त करते का, हे अधिक महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी सातत्याने दिसत असतील तर त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विशेष आपुलकी असण्याची शक्यता असू शकते. तरीही मित्रांनो, कोणत्याही संकेताचा अर्थ स्वतःच्या मनाने ठरवण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या स्पष्ट शब्दांना सर्वाधिक महत्त्व द्या. एखादी स्त्री तुमच्याशी जवळीक साधत आहे असे वाटले तरी तिच्या मर्यादांचा आदर करा. तिच्या वागण्याचा गैरसमज करून तिच्यावर दबाव आणू नका. नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा आणि परस्पर आदर आवश्यक असतो. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की तुमच्यात मैत्रीपेक्षा अधिक भावना निर्माण झाल्या आहेत, तर योग्य वेळ निवडून आपल्या भावना स्पष्टपणे पण नम्रपणे व्यक्त करा. तिचे उत्तर काय आहे याचा आदर करा. होकार असेल तर पुढील नात्याबाबत दोघांनीही स्पष्टपणे चर्चा करावी आणि नकार असेल तर तोही तितक्याच शांतपणे स्वीकारावा. मित्रांनो, एखाद्या स्त्रीच्या डोळ्यांतील नजर, चेहऱ्यावरील हसू, संवादाची इच्छा किंवा देहबोली हे तिच्या भावनांचे संभाव्य संकेत असू शकतात, पण ते अंतिम सत्य नसते. प्रेम आणि आकर्षण ओळखण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या स्पष्ट भावना, तिची इच्छा आणि तिची संमती. त्यामुळे हावभाव समजून घ्या, पण त्यांचा गैरसमज करू नका. नात्यात आदर ठेवा, मर्यादा जपा आणि संवादाला महत्त्व द्या, कारण खरे आकर्षण तेव्हाच सुंदर नात्यामध्ये बदलते, जेव्हा दोन्ही व्यक्ती स्वेच्छेने, स्पष्टपणे आणि एकमेकांचा आदर राखून त्या नात्याला